कलेक्ट केला जातोय. सिंगल आली, सिंगल मात्र इथे एक शांततेची सुरुवात खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या जय गणेश वर डान्सर टीमची डोनाल्ड पोर्जी आणि राकेश पोर्जी असे दोन ऑफिशियल बॅट्समन खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग पोझिशन 30 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू खरं तर आपण पाहतोय, जिथे जिथे लॉंग ऑफ असेल आणि आता नंतर डीप स्क्वेअर असे फिल्डिंग पोझिशन खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं ओव्हर म्हटलं पॉवर प्लेचं षटक म्हटलं मग रूल्स अँड रेग्युलेशन्स खरं तर नियमावली आपण सातत्यानं पाहतो. मग दोनच खेळाडू खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पहा अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहताना आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती खरं तर होताना पाहायला मिळते. येस डेफिनेटली खरं तर आपण पाहतोय आमचे समालोचक विष्णूजी गडकरी सर यांच्याकडून खरं तर दोन्ही टीमला शुभेच्छा आल्यात. त्यानंतर व्यासपीठावरती खरं तर उपस्थित पाहुणे आपण पाहतोय सागरजी सांगडे यांचं सुद्धा खरं तर या VSCG चषकाच्या वतीनं आपण हार्दिक स्वागत करत आहोत. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या जय गणेश्वर डान्सर टीमला. फलंदाज आपण पाहतोय सलामीवीर डोनाल्ड पोर्जी मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. पहिला धक्का बसला खरं तर बॅटिंग करत टीमला. डोनाल्ड पोर्जी हा फलंदाज बाद होताना वाट पाहिला. इनॅक्ट नंबर 3 वन डाउनिंग फॉल्स खरं तर तिसऱ्या क्रमांकावरती हनुमान पोर्जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावखुऱ्याचा खेळाडू हनुमान अद्याप मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅट्समन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज. तेजस मुकादम राईट आर्म राऊंड द विकेटना मारा करत असताना यावेळेस पहिला बॉल हनुमान साठी होता. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. अगदी सोपी अशी झेल इथून मात्र टिपली जाते. अक्षयची चांगली कामगिरी, अगदी बॉलला जज केलं आणि अचूक अशी झेल इथे मात्र टिपली जाते. एका मागे एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आले संकट आणि अशा रीतीने खरं तर हनुमान मैदानाच्या बाहेर. यस थँक्यू डीजे मास्टर यांना आपण पाहतोय. जशी सिच्युएशन तसं सॉन्ग खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. हनुमान मैदानाच्या बाहेर आला आणि त्यानंतर हनुमान भगवानाचं खरं तर गाणी त्यानं आपल्याला ऐकवलं. थोडीशी कठीण परिस्थिती खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं असतं, परंतु इथे एक वेगळं चित्र खरं तर आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळते. कारण अद्याप 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती क्रिश पोर्जी याला आपण पाहतोय. तेजसची चांगली कामगिरी, वॉटर बॉल, परंतु यावेळेस अगदी पाहिलं पंचांनी, अगदी लाईन पाहिली, लेंथ पाहिली, ऑफस्टिकच्या बाहेरून थोडासा गेला बॉल आणि त्यानंतर वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राचे एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 2 धावा दापटल्यावरती. आता धावा बनणं खरं तर गरजेचं आहे, कारण पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं मग बरीचशी गॅप, मग त्या गॅपचा फायदा खरं तर उचलणं गरजेचं ठरतं. यावेळेस हलक्या हातानं ऑन साइडला फ्लिक करायचा होता, पर तो इथे मात्र पहा अगदी पूर्णपणे रोखून ठेवल्या. धावसंख्येला अगदी पूर्णपणे स्टॉप केलं. कोणती धाव येताना इथून मात्र दिसत नाहीये.
5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम बॉल. तेजसची काय कामगिरी पहा. यावेळेस अगदी आपण पाहतो बॅकवर्ड साईडला चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस. जिंकलाय चेंडू. ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लेगबाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. यस, षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. तेजसचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6 धावा. ज्यामध्ये 2 सफलता खरं तर तेजसच्या नावावरती लावल्या गेल्यात. डोनाल्डची विकेट आपण पाहिली, त्यानंतर हनुमान ची विकेट सुद्धा मागील ओव्हरमध्ये आपण पाहिली. ठीक आहे, चांगलं षटक, ठीक आहे, चांगली गोलंदाजी. 6 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा बदलाव. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय गोलंदाज अक्षय खैरे. याचा वापर केला जातो सेकंड ओव्हरमध्ये. पहिला बॉल अक्षयचा. फुल टॉस. टोला दिलाय ऑन साइडला. डिस्करला फिल्डर आहेत, उचलतील फेकतील. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आणि मिळेल फक्त सिंगल. स्ट्राइक एंड वरती सध्याच्या सिच्युएशनला फलंदाज आपण पाहतोय क्रिश. 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला क्रिश अद्याप 2 चेंडू डॉट खेळलाय. धावसंख्या स्थिर खरं तर 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 7 रन्स ऑन द बोर्ड ऑफ द 2. यावेळेस ऑफ साइडला बॅट फ्लिक केली होती, परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल. वारंवार खरं तर डॉट बॉल येताना दिसतात कारण क्रिसचा विचार केला. अद्याप 3 चेंडू फेस केलेत, एकही धाव आपल्या अकाउंटमध्ये लावली गेली नाहीये. नेक्स्ट बॉल. गोलंदाज सज्ज अक्षय खैरे. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅटकटच्या स्वरूपात खरं तर एक धाव येताना आपल्याला इथून मात्र दिसते. आणि या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आठ धावा दापटलावरती. धावा संख्या स्थिर आहे. खरं तर धावा बनणं आता गरजेचं आहे. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत. वाईटचा कॉल आलाय. एक्स्ट्राची एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये इथून मात्र जोडली जाते आणि संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस अगदी पहा यॉर्कर लाईनचा बॉल अगदी हलक्या हाताने सन्मान दिलाय. ज्या धावा येणं गरजेचं त्या धावा खरं तर बनताना दिसत नाहीयेत. दुपारचं हे सत्र. आणखी जर या मॅचचा विचार केला कुठलाही मोठा फटका खरं तर फलंदाजाच्या माध्यमातून येताना दिसत नाहीये. 5 चेंडूचा खेळ संपला. अंतिम बॉल. यावेळेस सुद्धा डॉट बॉल. यावेळेस सुद्धा डॉट. आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरा होईल समाप्त. आणि 2 षटकांच्या अखेरीस 5च्या सरासरीनं जमल्या टोटल फक्त आणि फक्त 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
सो थँक्यू डीजे. अक्षयची सुद्धा चांगली कामगिरी खरं तर आपण पाहिली, ज्यामध्ये धावा खर्च झाल्या फक्त 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जमल्या होत्या 6 आणि सेकंड ओव्हरमध्ये जमल्या फक्त 4. अद्याप 12 चेंडूचा खेळ संपला आणि धावा जमल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. प्रोजेक्टेड स्कोअर जर खरं तर आपण पाहिलं तर 20 प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामध्ये बदलाव करणं गरजेचं बॅटिंग टीमला. नवीन गोलंदाज झाला विनीत पाटील. पहिला बॉल विनीत पाटीलचा, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या मधोमध फटका सजावलाय. यस, इट्स अ ह्यूज, इट्स अ बिग. आलाय षटकार. थँक्यू डीजे. षटकारांना संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस त्याच रिझन मध्ये फटका होता, परंतु ताकदीचा वापर थोडा कमी झाला आणि त्यानंतर आणखी एक विकेट झेल पकडली. खरं तर ओमकारने अगदी अचूक अशी झेल इथून मात्र टिपली जाते. थँक्यू डीजे. सर्व मान्यवरांची उपस्थिती खरं तर मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर उपसरपंच नंदूजी भोपी साहेबांकडून खरं तर 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचं आम्ही आमच्या मनाच्या अंतःकरणापासून खरं तर आभार व्यक्त करू इच्छितो. तदनंतर कैलास शेठ मधवी यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं आर्थिक सहाय्य खरं तर या स्पर्धेसाठी लाभत्या. त्यांचा सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वेतना आभार व्यक्त करू इच्छितो. मॅचकडे जाऊयात. षटकार आलाय पहा. सध्याच्या सिच्युएशनला बारक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर खरं तर सुरुवात केली. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघ जाऊन पोहोचला 23 धावा दापटलावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला षटकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर आणखी एक षटकार. अशी खेळी अद्याप या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला अक्षय तिथे तैनात आहेत. चांगले फिल्डिंग खरे तर घडताना पाहायला मिळते. सिंगल आली. सिंगलच्या मध्ये त्यानं संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना विनीत पाटील याला आपण पाहतोय. पहिल्या 2 मध्ये काय कामगिरी आपण पाहिली, जी कामगिरी दाखवली तेजसनं. खर्च केला फक्त 6 आणि ज्यामध्ये 2 सफलता आपल्या नावावर लाभल्या गेल्या. त्यानंतर अक्षयची सुद्धा कामगिरी आपण चांगली पाहिली, ज्यानं खर्च केला फक्त 4 धावा. यावेळेस आणखी एक वाईट चेंडू आला. आणखी एक एक्स्ट्राची धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. तर धावा बनणं खरं तर गरजेचं आहे. यावेळेस हवेमध्ये बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. व्हॉट अ कॅच. अगदी पूर्णपणे पाहिलं, परीक्षण केलं स्वतः गोलंदाज विनीत पाटील यानं मात्र इथे टिपली झेल आणि लावली सफलता आपल्या नावावरती. आणखी एक धक्का बॅटिंग करणाऱ्या जगनेश्वर दानसर टीमला. फलंदाज आपण पाहतोय क्रिश याच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अलंकार पोरजी खरं तर दाखल होताना पाहायला मिळतोय. पण आमच्याकडे आणखी एक वाईड बॉल. या ओव्हरचा विचार केला आमचे गुणलेखक खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. तब्बल 3 अवांतर चेंडू आलेत.
5 चेंडूमध्ये धाबा खर्च केला, टोटल 16 धाबा. पहिल्या 12 चेंडूचा विचार केला, पहिल्या 2 षटकामध्ये आले होते फक्त 10, परंतु या गोलंदाजांना पहिल्या 5 बॉल मध्ये खरं तर 16 धाबा खर्च केल्यात. अलंकार ऑन द स्ट्राइक, यावेळेस उडवलाय, खडे खडे तमाशा दाखवलाय, सीमा पार, अगदी उंच अगदी लांब ठोकलाय षटकार. तर चला, कोलेगाव टीमचा कॅप्टन आपण या पलसपे टीम खरं तर इथे वेळेत उपस्थित झाले, त्यामुळे खरं तर त्यांचं हार्दिक स्वागत असेल या VSAG चषकामध्ये. कोलेगाव टीमचा कॅप्टन खरं तर या इनिंग जशा रीतीने हा षटक समाप्त होईल, इनिंग ब्रेकमध्ये खरं तर आपण टॉस करणार आहोत. याच्या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल HCC पलसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा कोलेगाव संघ. यावेळेस अंतिम ओव्हर मध्ये बॉल हवेमध्ये आहे आणि तेजस तिथे अगदी चेंडू खाली येतील आणि इथून मात्र अगदी झेल टिपली जाते. आणखी एक धक्का बॅटिंग करणाऱ्या जय गणेश्वर धानसर टीमला. फलंदाज आपण पाहतोय बारक्या पोरजी इज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज क्रिश गोंधळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सिंगल आली आहे आणि टीमची धावत संख्या आपण पाहतोय 33 धावा दापटल्यावरती. निखिल पाटील अंतिम ओव्हर मध्ये आलाय. शेवटचा षटक मार्गस्थ आहे, हाणामारीचा षटक मार्गस्थ आहे आणि ज्यामध्ये हाणामारी होणं आता गरजेचं आहे, कारण आता जेवढ्या धावा अगदी इथून टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील मग तेवढं खरं तर सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना अगदी इझी पडतं. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे सरसेल. 34 धावा दापटल्यावरती 3 चेंडूचा खेळ संपला. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका खरं तर येणं गरजेचं आहे बॅटिंग टीमला. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केलाय, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये बाईटच्या स्वरूपात. खरं तर इथून सिंगल धाव टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 35 रन्स 35 धावा दापटल्यावरती. अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अलंकार याला पण पाहतोय आणि इथे पहा अलंकार सुद्धा मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. अतुल गुंदळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावा संख्या स्थिर 35 या आकड्यावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पूर्णपणे दरारा दाखवला. या ओव्हर मध्ये जमल्या फक्त 3 रन. खरं तर आपण चर्चा केली, जर आपण पाहिलं जी 3rd ओव्हर आपण पाहिली विनीतची, ज्यामध्ये बऱ्याचशा धावा आल्या, 22 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या. आणि त्यानंतर या बाकीच्या 3 ओव्हरचा विचार केला जिथे पहिलं षटक हाताळलं तेजसनं,
ज्याच्या ओव्हरमध्ये जमलं होतं फक्त 6. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये अक्षयनं खर्च केला होता फक्त 4 आणि निखिलनं खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. अगदी पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये धावा जमल्या होत्या. फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ मध्ये टोटल 13 धावा, परंतु थर्ड ओव्हरमध्ये विनीतनं खर्च केल्या होत्या तब्बल 22 धावा. अशा टोटल जमल्या 35. आता 36 धाव्यांचं टार्गेट. त्याच दरम्यान खरं तर आपण पाहतो व्यासपीठावरती भरत शेठ बाळाराम चौधरी यांचं शुभागमन इथे मंचावरती झालंय आणि खरं तर स्वागत असेल VSCC चषकामध्ये. नेक्स्ट मॅच पहा मी विनंती करतोय कोळेगाव टीमचा कॅप्टन या स्पर्धेसाठी खरं तर आपण पाहतोय भरत शेठ चौधरी यांच्या माध्यमातून 1151 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचा सुद्धा खरं तर मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो. चला कोलेगाव टीमचा संघनायक आणि पलसपा टीमचा संघनायक व्यासपीठावरती या. इथून खरं तर आपण टॉस करणार आहोत. HSC पलसपा टीम अगदी वेळेत तिथे उपस्थित झाली आहे आणि कोलेगाव टीम सुद्धा अगदी वेळेत तिथे उपस्थित झाली आहेत. दोन्ही टीमचं खरं तर या स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूयात. मॅच कडे जाऊयात. 24 चेंडूंचा खेळ आणि आता खरं तर श्री मलंग बावनच्या टीमला बनवायच्या आहेत टोटल 36 धावा. टॉस खरं तर इथून आपण करणार आहोत दोन संघादरम्यान. एका बाजूला कोळेश्वर संघ आणि एका बाजूला जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आणि खरं तर एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ पलसपे. मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर इथून टॉस केलं जाईल. चला एकनाथ काका तुम्हाला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुमच्या शुभ हस्ते करा तर इथे आपण टॉस करणार आहोत. मॅच ऑन केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल ऑन साइडला बॅट फ्लिक केली होती, बॉल ऑफ साइडला ट्रॅव्हल झालाय.
डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खरं तर थोडीशी मिसफील्ड, जेलची संधी होती आणि अगदी लेझी क्रिकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉल वरती आल्या 2 धावा, 2 धावेने अकाउंट ओपन केलं जाते, संघाचं खातं उघडलं जाते. टॉस इथून मात्र केलं जातं दोन संघादरम्यान. अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. यस, टॉस केलं जातं. हेड्स इज द कॉल अँड यस हेड्स इट इज. टॉस जिंकलाय जय हनुमान क्रिकेट संघ पलसपे टीमनं. यावेळेस लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गॅप पाहिली, शॉट एक्झिक्यूट केलाय, चेंडू चालाय सीमा पार, चौकार. सलामीची जोडी ओमकार पाटील आणि अक्षय पाटील असे दोन ऑफिशियल बॅट्समन सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवर आपण पाहतोय. बारक्या पोरजी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन 36 चं टार्गेट, ज्यामध्ये अद्याप जमलेत 6 आणि यावेळेस पहा चांगला फटका बॅकवर्ड साइडला, चेंडू आणि क्षेत्ररक्षका मागलेली मध्ये लागलेली ही रेस, बॉल ट्रॅव्हल होतोय अक्रॉस द बाउंड्री लाईन. आणखी एक आलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि यावेळेस पहा चौकारांची हॅट्रिक, आजचा अंतिम दिवस आणि पहिली चौकारांची हॅट्रिक खरं तर आपण पाहतोय. दुसरी चौकारांची हॅट्रिक ओमकार पाटील याच्या नावावरती. व्हॉट अ बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी, कारण जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, पूर्ण टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती जबाबदारी अगदी योग्य रीतीने पार पाडत असताना यावेळेस खरं तर कमबॅक गोलंदाजाचं खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून मात्र खरं तर फलंदाज मैदानाच्या बाहेर परतताना ओमकार पाटील, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या तब्बल 5 चेंडू फेस करत असताना तब्बल 14 धावा, एक चांगली खेळी साकारली आणि अद्याप मैदानाच्या बाहेर परतताना खरं तर पाहायला मिळतोय. टीमची टोटल 14 धावा दाबटला होती, 5 चेंडूचा खेळ संपलाय, 36 टार्गेट आणि अद्याप पाटला करायचा आहे 22 धावेंचा. नवीन फलंदाज किरण चोरनेकर आलाय. व्हॉट अ शॉट, अगदी देखना फटका. खरं तर रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहाल हा फटका, काय देखना फटका लगावलाय. किरण चोरनेकर आल्याबरोबर ठोकलाय चौकार आणि अशा रीतीनं संघाची धावा संख्या षटक क्रमांक पहिला झाले समाप्त. पहिल्या षटकामध्ये जमल्या टोटल 18 धावा. 18 धावा अद्याप जमल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि आणखी 18 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राकेश आलाय आणि पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवली आहे. थँक्यू डीजे. राकेश याने खरं तर पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली. फलंदाज आपण पाहिला अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर परतला. 36 धाव्यांचं टार्गेट आणि ज्यामध्ये धापे जमल्यात 18 धावाची सुरुवात खरं तर घडवून दिली बारक्यानं.
सॉरी ओमकार पाटील ना ते सुरुवात खरं तर इम्पॉर्टंट ठरली आहे आणि अद्याप आता जी काही जबाबदारी असेल ती खरं तर मैदानाच्या आतमध्ये तेजस आणि किरण यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. हो हो यावेळेस स्वाईप केलाय नचाकत दाखवायची होती परंतु फिल्डर इथे ते तैनात आहेत कुठली चूक करत नाहीये. अलंकार मात्र इथे टिपली झेल आणि हा धक्का क्रमांक 3 तेजस इज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आणि खरं तर आपण पाहतोय आमचे पाहुणे एकनाथ शेठ धर्मा काटे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभले. साहेबांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेचे आभार व्यक्त करू इच्छितो. मॅच कडे जाऊयात. पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर त्या धावा आल्या नसत्या तर कदाचित मॅच हाय व्होल्टेज होताना आपण पाहिली असती परंतु पहिल्या ओव्हर मध्ये बारक्यानं खर्च केले 18 धावा आणि अद्याप राकेशनं चांगलं कमबॅक दाखवलं. पहा बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट. विकेट हॅट्रिक साठी खरं तरी संधी असेल राकेश याला. पहा डाकुऱ्याचा फलंदाज नवीन आपण पाहतोय हैदर आलाय. हैदरनं आपली ताकद दाखवली आल्या बरोबर ठोकलाय षटकार. ठोक डीजे. व्हॉट अ शॉट. आल्या बरोबर खरं तर षटकार ठोकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 24. गुडघाट एक तमाशा देख आणि इथे पहा आणखी एक बॅटची एज. एष्टी रक्षक मात्र इथे अगदी आपली कामगिरी बजावत असताना आणखी एक बसतोय धक्का. फलंदाज आपण पाहतोय हैदर इज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज कुणाल पाटील आला. धावा आता खरं तर सोपे आहेत परंतु असे विकेट जर येत राहिले मग त्या सुद्धा मागण्या ठरतील आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होण्याकरता 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पहा 13 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज असे समीकरण. 13 बॉल्स नीड 11 रन्स. 13 बॉल 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेट. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय आणि इथे पहा बॉल अगदी गोळीच्या वेगाने चाललाय. ट्रॅव्हल झालाय सीमा पार अक्रॉस द बाउंड्री. आणखी एक आलाय दमदार स्ट्रोक चौकार. थँक्यू डीजे. समीकरणाचा जर विचार केला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता जमाचे फक्त आणि फक्त 7 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये झालेल्या चुका आणि खरं तर ते षटक मागडं ठरलं आणि या ओव्हर मध्ये आल्या टोटल 11 धावा. 7 धाब्यांची गरज. 12 चेंडू. क्रिश गोंधळी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तर काहीतरी खरं तर ताकद दाखवणं गरजेचं आहे गोलंदाजांना. यावेळेस फुल टॉसचा उचललाय फायदा
डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअरच्या मधोमध ठोकलाय सीमा पार षटकार. Thank you, DJ. Score is level, but tournaments rule compulsory chasing या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग एका धावेची गरज. आणखी एक तडाखा वॉटर स्ट्रोक त्याच रिजन मध्ये जागा बनवली ठोकला षटकार. थँक यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब खरं तर आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती धावा रोखल्या. अंतिम षटक कारण अंतिम षटकामध्ये बऱ्याचशा धावा येताना आपण पाहतो आणि अशा सिच्युएशन मध्ये